ची ट्रॉफी. तसेच आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष सचिन गोले यांना मी विनंती करतो की अनिल कोटकर साहेबांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. अनिल कोटकर साहेबांचं आपल्याला या आजच्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे देणगी स्वरूपात आपल्याला रोख रक्कम आलेली आहे. कृपया मंडळाच्या वतीनं त्यांचं इथे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद साहेब आपण केलेल्या या सहकार्याबद्दल. तसेच सर्व प्लेयर्सना मी विनंती करतो की कृपया फिल्डिंग्स लावून घ्यायचं आहे. फिल्डिंग्स कृपया वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ न घालवता आपण फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंच ताकीद द्यायची आहे. कृपया वेळेच विरंगाई न करता, वेळ न दवडता मात्र थोडस घाई करा, कॉपरेट करा. आपण सर्व खेळाडूंना तसेच संघाने विनंती असेल. कॅमेरामॅन प्लीज फोकस. तसेच आपल्या गावचे श्री महादेव पांडुरंग महाडिक यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाचं चषक आपल्याला लाभलेला आहे. कृपया त्यांच्या अनुपस्थित मी जितू महाडिक यांना मी विनंती करतो की आपण आपल्या या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आपल्या गावचे माजी सेक्रेटरी सुनील गोले यांना मी विनंती करतो की कृपया आपण जितू महाडिक यांचं सत्कार करायचा आहे. जितू महाडिक, धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. बीसीसी मालोर संघाचा मिलिंद यावेळेस मात्र मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला आणि त्याला मात्र इथे ट्रॉफी देऊन गौरवण्यात येत आहे. मिलिंद मॅन ऑफ द मॅच. तसेच आपल्याला मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेश गायकर यांच्याकडून मंडळास या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मी आपल्या नवतरुण विकास मंडळ शिलीम यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. धन्यवाद साहेब. चला स्टार्ट द मॅच. मॅचला सुरुवात होत असताना पाहतो आपण पंच दर्शवत असताना पहिला चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. वेळेस मात्र खोलवर टप्प्यातला चेंडू होता पाहतोय. एक धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल आणि दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी विनंती असेल. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण आशिष. तर स्ट्राईक एंडला आणि अजय आणि इंद्रजित दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला पाहतो आपण इंद्रजित. पहिल्या चेंडूवर मात्र अप्रतिम चेंडू हाताला गेला होता. खोलवर टप्प्यातील चेंडू मात्र एक धाव पळून काढली गेली आणि एकेरीने संघाचा श्रीगणेश होत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. इंद्रजित अप्रतिम. यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अप्रतिम मात्र गोलंदाजी हाताळत असताना वन बाउन्सचा इशारा करत असताना पंच यावेळेस अतिरिक्त मात्र उछाल घेतला आणि तो मात्र नेहाळला गेला पंचांच्या दृष्टीने आणि यावेळेस मात्र बॉलरला वॉर्निंग देत असताना पंच पाहतोय आपण 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 1 या धावसंख्येवर. अप्रतिम आयोजन नियोजन पाहतो आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम यांच्या माध्यमातून मात्र ही टुर्नामेंट भरवली गेली आणि अप्रतिम मात्र सकाळच्या 17 पासून चालू असलेले सामने एक धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावून पोहोचत स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न होत असताना सुरेख गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण आशिष. याला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आशिष. तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावकरा फलंदाज अजय. 7-8 पावलांचा रण पंचांना पार करतो. राईट आणि अर्ध विकेटचा मारा. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेरील पंच आमच्यापर्यंत वळत असताना दुपारच्या 17 मध्ये मात्र एक्सरसाइज करत असताना पंच पाहतो आपण अतिरिक्त धावेचा बोनस एक धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावून पोहोचेल स्कोर कार्डवर 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतो आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती संघ 3 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळेस पाहतो आपण 2 क्षेत्ररक्षकांच्या मधीतून मात्र केलेला चेंडू ऑन साइडला यावेळेस अप्रतिमरित्या मात्र फेकी केली गेली. मात्र तत्पूर्वी पाहतो आपण फलंदाज स्क्रू पोचला गेला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ऍड केल्या जातील. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावून पोहोचेल स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल अजय. स्ट्राईक एंडला पाहतो आपण. यावेळेस अनसाइडला चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र बॉडी बॅलन्स कुठेतरी बिघडला गेला आणि त्याच कारणास्तव मात्र झेल धरतीला दान केली गेली. आणि तत्पूर्वी पाहतो आपण 2 धावा अर्जित केल्या जातील. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावून पोहोचेल स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 5 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना पहिल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शेष असेल. अप्रतिम मात्र यावेळेस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावखोरा फलंदाज अजय. अप्रतिम सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र हाताळत असताना गुड लाईनवर चेंडू पडल्यानंतर मात्र थोडंसं उचली घेतली आणि निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडू विसावत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडा वाडी हा संघ. पुढील होणारा सामना आई समजाई देवी क्रिकेट संघ सिलीम विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ विहुले कोंड. दोन्ही संघाचे संघनायकांनी ही इनिंग मिड इनिंग मध्ये यायचंय. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश यावेळेस सज्ज होत असताना पाहतोय आपण सुदेश. मराठवाडा संघाकडून सलामीची जोडी अजय आणि इंद्रजित. जर त्यांना आपल्या संघाला पुरेशी पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला पाहतो आपण इंद्रजित. अप्रतिम. यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑफ साईडला चेंडूला मात्र दिशा देण्याचं कार्य केले गेले. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय, मात्र थोडीशी मिसफिल्ड करतो. तत्पूर्वी मात्र पाहतोय आपण 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि चांगलं बॅकअप कव्हर यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला मिळालं गेलं आणि 2 धाव्यावर मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न होत असताना पाहतो आपण चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. मंगलमूर्ती मराठवाडी वर्सेस वडवली या 2 संघादरम्यान अप्रतिम मात्र सुंदर आयोजन नियोजन अचोल्यामध्ये पाहतो आपण. नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित श्री समजाई देवी चषक. यावेळेस ऑन साइडला काय फटकाय पाहतो आपण. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्या. इंद्रजितच्या बॅट मधून आलेला ऑन साइडला पुन्हा एकदा पाहतो आपण. अप्रतिम. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक निवडला गेला आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. परतावं लागेल इंद्रजित याला. इंद्रजितच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय आणि बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण साई. अप्रतिम मात्र झेल टिपला गेला आणि इंद्रजित याच्या खेळीला मात्र पूर्णविराम लावला गेला. तत्पूर्वी धावसंख्या पाहतो आपण रोखली गेले 15 या धावसंख्येवर. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना धावसंख्या पाहतो आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडी हा संघ 15 या धावसंख्येवर. चौथा चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण साई सुतार. मिस्टर साई सुतार स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वदेश सज्ज होतो. पुढचा चेंडू षटकातील चौथा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस ऑन साइडला पुन्हा चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षकाला निवडला गेला. आल्या पावली मात्र परतावं लागेल साई याला. बॅक टू द पवेलियन.
तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट प्रदान करतील का, 3 चेंडूमध्ये मात्र हॅट्रिक साध्य करतील का, यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. सुदेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज, तर नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला. अप्रतिम यावेळेस मात्र निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. नवीन आलेला फलंदाज पाहतो आपण संदेश. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 15 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शेष असेल स्ट्राईक एंडला पाहतो आपण संदेश. यावेळेस ऑन साइडला पाहतो आपण फटका तर चांगला आहे, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जातो सरळ 6 धावांसाठी षटकार. बाराव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडी संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. शेवटचा षटक शेष असेल. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण आकाश. विशाल नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण विशाल. विशाल असेल स्ट्राईक एंड. अजय यावेळेस स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावखोरा फलंदाज साईडला. यावेळेस मात्र केला गेला चेंडू पाहतो आपण अप्रतिम मात्र चेंडू स्टॉप केला गेला. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 22 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न होत असताना गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण आकाश. हॅलो, विवले कोंड संघाचा कर्णधार यांनी पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस फलंदाज पाहतो आपण स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात खेळला गेला होता. क्षेत्ररक्षकाला निवडला गेला आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. परतावा लागेल अजय. याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. गॉड सर्व संघांना विनंती असेल जेव्हा आपली मॅच स्टार्ट होते तेव्हा आपला मात्र 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सर्व संघांना मात्र विनंती असेल. यावेळेस मात्र पाहतो आपण इष्टरक्षक थोडीशी चुकी करतो. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाईल आणि 1 धावेशी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना पाहतो आपण चौथ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावखोरा फलंदाज अजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय सज्ज असेल. यावेळेस काय फटका आहे पाहतोय आपण अप्रतिम. यावेळेस क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं आणि परतावा लागेल. अजयच्या खेळीला मात्र पूर्णविराम लावला गेलाय. बॅक टू द डगआउट अजय. गॉन. धन्यवाद डिझेल. धावसंख्या पाहतो आपण 23 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेलेत. आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना शेवटचे 2 चेंडू शेष असतील. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण आकाश. आतापर्यंत मात्र 4 चेंडू हाताळले गेलेत. 2 गडी तंबूच्या अस्त्राला परतवले गेलेत आणि 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. अप्रतिम मात्र गोलंदाजी आकाशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 5वा चेंडू मार्गस्थ असेल. नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण अप्रतिम. यावेळेस मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता आणि एक लेग बाईटच्या स्वरूपाने मात्र धाव ऍड केली जाते. पंच आम्हाला दर्शवत असताना एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना सुदेशाच्या पायावर पाय ठेवत असताना पाहतो आपण आकाश. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू शेष असेल.
अप्रतिम सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर पळून काढल्या गेल्या डायरेक्ट हिटचा मनसुबा मात्र बालगला गेला होता आणि त्याच कारणास्तव मात्र 2 धावा ऍड केल्या जातील आणि तिसऱ्या धावेला मात्र रनआउटच्या स्वरूपाने मात्र एक गडी तंबूच्या अस्त्राला परतवला गेला. या धावसंख्या धावून पोहोचले स्कोर कार्डवर पाहतो आपण 26 या धावसंख्येवर आणि 27 धावांचं लक्ष असेल 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला थोडीशी घाई करा लक्षात असू द्या सर्व संघांना मात्र आम्ही विनंती करतोय वारंवार सूचित करतोय की थोडीशी घाई करा वेळ मात्र दौडू नका लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय वडवली संघ. पुढील होणारा सामना आई सोमदेव देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध विवले कोण दोन्ही संघाच्या संघांनी नाणेफेक हॅलो दोन संघादरम्यान टॉस केला जातोय पाहतो आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कृपया वेळेचं थोडस भान राहू द्या वेळ दौडू नका प्लीज विनंती असेल सर्व संघांना वारंवार मात्र सूचना करायला सुद्धा सूचित करावं लागतं जरा थोडस कॉपरेट करा सर्व संघांनी. चला टॉस केला जातो दोन संघादरम्यान. आपल्या गावचे सदस्य दिनेश कांबळे यांना विनंती करतो कृपया स्टेज जवळ यायचं आहे. दिनेश कांबळे मी दिनेश कांबळे यांना विनंती करतो की कृपया टॉस उडवण्यासाठी आणि सन्मान चिन्ह देण्यासाठी आपल्याला स्टेज जवळ यायचं आहे. दिनेश कांबळे टॉस केला जातो यावेळेस पाहतो आपण दोन संघादरम्यान अप्रतिम मात्र नवतरुण विकास मंडळ शिलीम अप्रतिम आयोजन म्हणावं लागेल. टॉस केल्यानंतर मात्र कुठलाही संघ टॉस विन झाला तरी दोन्ही संघांना मात्र एक ट्रॉफी एक सन्मान चिन्ह देऊन मात्र दोन्ही संघांना मात्र सन्मानित केलं जात आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तसेच आपल्याला या मॅचसाठी उत्कृष्ट गोलंदाज चषक हे जे मिळालेलं आहे ते म्हणजे मोक्ष निलेश घोले यांच्याकडनं मिळालेले आहे. मोक्ष निलेश घोले मी निलेश घोले यांना विनंती करतो की कृपया आपण आमच्या या सत्काराचा स्वीकार करायचा आहे किंवा प्रमोद घोले आपण कुठे असाल कृपया स्टेज जवळ यायचं आहे. मी चंद्रवदन महाडिक यांना विनंती करतो की कृपया प्रमोद घोले यांचा सत्कार करायचा आहे. मोक्ष निलेश घोले यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक आपल्याला लाभलेला आहे. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. सगळ्या प्लेयर्सना विनंती आहे की कृपया वेळ न घालवता आपण सामने लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. मी क्षेत्ररक्षणासाठी विनंती करतो की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला वारंवार गावचे क्रिकेटपटू मिथिलेश घोले यांनी कृपया स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. मिथिलेश घोले चला वेळेल टाइम टू टाइम आपल्याला मात्र सूचित करतो आम्ही आम्हाला कमिटी मेंबर्स कडून मात्र सूचित केलं जातंय. थोडंसं वेळेचं भान राखा सर्व संघांना खेळाडूंना मात्र विनंती असेल आपण मात्र वेळेचं जर भान राखलं गेलं तर नक्कीच तुम्हाला जास्त षटकाच्या मॅच मात्र खेळायला मिळतील अन्यथा मात्र षटक मात्र कमी करावे लागतील. चला थोडीशी घाई करा आणि लगेच पंच बेलीवर ताकीद देत राहा लगेच सामना चालू करायचा आहे. प्रमोद घोले कृपया स्टेज जवळ यायचं आहे. प्रमोद घोले आपलं नाव घेतलं गेलं होतं. स्ट्राईक एंडला पाहतो आपण सुदेश तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण विठोबा. दोन सलामीवीर तर गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण साई सज्ज होत असताना प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहतो आपण मंगलमूर्ती संघाने 26 धावापर्यंत मजल मारले आणि 27 धावांचा मात्र लक्ष ठेवलं गेले वडवली संघापुढे.
आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर पाहतो आपण सुदेश आणि विठोबा हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना साई. हॅलो 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 सामने लवकरात लवकर चालू करावं ही विनंती. प्रमोद घोले कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावं. पहिलाच चेंडू असेल, सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर साई. चला थोडीशी घाई करा. पहिला चेंडू असेल अप्रतिम. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट आणि परतावा लागेल सुदेशाला. गॉन पहिल्याच चेंडूवर अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना साई. लवेट घोले यांचा सत्कार करतील चंद्रवर्धन महाडिक. मोक्ष निलेश घोले यांच्याकडून उत्कृष्ट चषक. नव्याने आलेले फलंदाज पाहतो आपण आशिष. यावेळेस पहिल्या चेंडूवर अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना साई आणि मात्र सापला रचला गेला होता आणि त्यामध्ये मात्र सुदेश याला फसवलं गेलं. अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि झेलच्या स्वरूपात मात्र सुदेशाची खेळीला पूर्णविराम लावला गेला. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण आशिष. चालू असलेला सामना पाहतो आपण मंगलमूर्ती मराठवाडी वर्सेस वडवली. प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती संघाने 26 धावांपर्यंत मजल मारली आणि 27 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न होत असताना दुसरा चेंडू मार्गस्थ. यावेळेस बॅट चेंज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पाठलाग करत असताना मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. 4 धावांची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहतो आपण 4 या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम सुंदर असं नियोजन पाहतो आम्ही आपण. नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित ही टुर्नामेंट. अप्रतिम अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सर्व ग्रामस्थ तसेच खेळाडू वेळेस उपस्थित होत असताना सर्वांचं मात्र आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून मात्र सहर्ष स्वागत करतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस मात्र त्रिपुरला चित्त केला जातो. इष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. अप्रतिम मात्र भन्नाट वेग आणि आशिषाच्या किल्ला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. गॉन. आशिषाच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावला गेला. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण मिस्टर साई सुतार. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करत 2 गडीना मात्र तंबूच्या अस्त्राला परतवलं गेलंय. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण चेतन. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण साई. आतापर्यंत पाहतो आपण 4 धावा खर्च करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात अप्रतिम चौथा चेंडू असेल पहिल्या षटकातील. नव्याने आलेला फलंदाज चेतन असेल स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल साई. 7-8 पावलांचा रण पंचानं पार करतो. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. हलक्याशा हाताने मात्र यावेळेस चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न मनसुबा मात्र बाळगला गेला होता. तत्पूर्वी मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल साई. यावेळेस चेंडू हवाई सफर करत असताना साई स्वतः यावेळेस झेलच्या खाली आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अप्रतिम मात्र झेल यावेळेस घेतला जातोय आणि चेतन याच्या खेळीला पूर्ण चेंडू हाताळले गेलेत आणि 5 चेंडू मध्ये 3 गडी त्या मोबदल्यात 4 धावा खर्च करत असताना सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण. फलंदाज पाहतो आपण राहुल. आतापर्यंत मात्र 5 चेंडूंचा खेळ
संपन्न होत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर 3 गडी मात्र तंबूच्या अस्त्राला धाडले गेलेत. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना मिस्टर साई सुतार. शेवटचा चेंडू असेल साई सुतारेचा, स्ट्राईक एंडला असेल राहुल. अप्रतिम यावेळेस खोलवर टप्प्यातला चेंडू पाहतोय आपण. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र सुरेख गोलंदाजी हाताळत असताना पाहतो आपण साई. 3 गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतवले गेले. 3 विकेट घेण्याचा मात्र कारनामा एका षटकामध्ये मात्र साई सुतारेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेऊया ते डीजे ब्रेक आणि लगेच परतूयात मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना आतापर्यंत पाहतो आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. स्ट्राईक एंडला पाहतो आपण विठोबा. 27 धावांचा मात्र पाठलाग करत असताना पाहतो आपण वडवली संघ. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण अजय. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना पंच आमच्यापर्यंत वळतात. अतिरिक्त धावेचा बोनस 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज यावेळेस अजय. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साईडला काय पटकाय क्षेत्ररक्षकाला मात्र अचूकरित्या मात्र सुरेख झेल टिपत असताना परतावाला गेलं विठोबा याला गॉन. धन्यवाद डीजे. चला थोडस स्पीडअप करा गेम कृपया विनंती असेल. फलंदाजांना थोडं जर मात्र स्पीडअप करायचे गेम. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर पाहतो आपण 5 या धावसंख्येवर. 27 धावांचा पाठलाग करत असताना वडवली संघ. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण दीपेश. स्वतः कर्णधार वडवली संघाचा. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू असेल मार्गस्थ दुसऱ्या षटकातील. डावखुरा फलंदाज पाहतो आपण दीपेश. स्वतः कर्णधार. यावेळेस मात्र आपल्या संघाच्या साठी कशा प्रकारे खेळी करेल यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. अप्रतिम यावेळेस खोलवर टप्प्यातला चेंडू होता. लेग बाईकच्या स्वरूपात मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 2 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर अजय. तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण राहुल. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेरील पंच आमच्यापर्यंत वळत असताना दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करत असताना पाहतो आपण पंच. अवंतर धावेचा बोनस 1 धाव मात्र ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी लेंथ अँड लाईन यावेळेस मात्र भडकडली गेली अजय याची आणि नक्कीच कमबॅक करतील त्या लाईनवर. यावेळेस ऑन साईडला पाहतो आपण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक निवडला गेला होता. सुवर्ण संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आणि झेल धरतीला दाम. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र
क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चौथा चेंडू स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावकरा फलंदाज यावेळेस चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक येतोय मात्र कुठेतरी जज करताना चुकी करतोय आणि तत्पूर्वी मात्र झेल धरतीला दान केली जाते आणि हा ना करता करता पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर पळून काढल्या गेल्यात आणि यावेळेस तिसरी धाव सुद्धा नक्कीच पंच आम्हाला दर्शवायचं आहे. नो चेंडू नो प्लस 3 थ्रो गोलंदाज. ओके पंच पंच धावा किती 3 धावा ना 3+1 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण धावून पोचले स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. धावसंख्या पाहतो धावून पोचले स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना दुसरा षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी मार्कवर अजय थ्रो गोलंदाज म्हणून पकडला गेला आणि तदनंतर मात्र नव्याने आलेला गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजाचं नाव नवनाथ यावेळेस मात्र सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू नवनाथेचा डाव्या एसटीच्या बाहेरील पंच नक्कीच आमच्यापर्यंत वळतील. आव्हांतर धावेचा बोनस 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावून पोहोचेल स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल नवनाथ. गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र अप्रतिम सुरेख चेंडू गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर पाहतो आपण हलकासा खाली राहतो आणि जाऊन विसावला जातो तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या पूर्णपणे रोखली गेली. धावसंख्या पाहतो आपण 13 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडी संघ 26 धावापर्यंत मजल मारली आणि 27 धावांचं मात्र लक्ष उभं केलं गेलं वडवली संघापुढे आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोचले स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूचा खेळ मार्गस्थ. यावेळेस ऑन साईडला काय फटका आहे. चेंडू उडवला गेलाय. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर 6 षटकार. कार्डवर 19 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना शेवटचा चेंडू मात्र शेष असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या पाहतो 19 या धावसंख्येवर. 19 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेलेत. शेवटचा चेंडू असेल शेष. चला थोडीशी घाई करा प्लीज. थोडं कॉपरेट करा. थोडंसं सहकार्य तुमचं नक्कीच आम्हाला खूप मोलाचं असेल कमिटी मेंबर्सला. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्यातला चेंडू खोदून काढला जातो. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करेल फेकी करेल. तत्पूर्वी मात्र पाहतो आपण गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पळून काढल्या जातात आणि दुहेरीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 या धावसंख्येवर. 21 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 27 धावांना मात्र पाठलाग करत असताना पाहतो आपण वडवली संघ आतापर्यंत 21 धावांवर मजल मारतो. तत्पूर्वी घेऊयात एक डीजे ब्रेक आणि लगेच परतूयात मैदानाच्या आतमध्ये. येस डीजे प्लीज पंच थोडस चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नेम आहे. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतो टायमिंगच्या बाबतीत. प्लीज थोडंसं कॉपरेट करा तुम्ही. टायमिंग जेवढं वाचवाल तेवढं तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगलं ठरेल कारण की तुम्हाला जास्त षटकाच्या मॅच खेळायला मिळतील एवढं लक्षात असू द्या.
चला थोडीशी घाई करा पंच, वारंवार ताकीद देत राहा. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील, लक्षात असू द्या. गोलंदाजाचं नाव सांगायचंय, गोलंदाजाचं नाव सांगायचं का? विशाल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. सज्ज होत असताना 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल विजयासाठी. प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती संघाने मात्र 18 बॉलामध्ये 26 धावांपर्यंत मजल मारली आणि 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या 27 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर वडवली संघ धावून पोहोचला गेला 21 या धावसंख्येवर. आता मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. पहिला चेंडू असेल विशाल याचा. बॅट अप्रतिम यावेळेस मात्र बॅटची एज आणि फलंदाजाला परतावा लागेल. गॉन. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही यष्टीरक्षकाने आणि फलंदाजाला मात्र परतावा लागलं. बॅक टू द पवेलियन. गॉन. एकत्रित वेळेला मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण विशाल. हॅलो हॅलो. स्ट्राईक एंडला पाहतो आपण राहुल. हॅलो. ऑन साईडला यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होत असताना शतरक्षक पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी मात्र परतावा लागेल. एक धाव अर्जित केली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र रनआउटच्या स्वरूपाने मात्र परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. गॉन. अविनाशाच्या किल्ल्या मात्र पूर्ण विरामला लावला गेला आणि तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल आणि धावसंख्या धावून पोहोचले. स्कोर कार्डवर पाहतो आपण 25-25 या धावसंख्येवर. आता 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल विजयासाठी. 2 चेंडूमध्ये 2 धावा.
विजय फटका येत असताना आणि विजय होतो यावेळेस वडवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन वडवली संघ आणि हाडलं का मंगलमूर्ती मराठवाडी संघ. दर्शन निलेश महाडिक यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक हे लाभ